याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्याउच्चहस्तचरणश्रवणत्वगादीं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानांचे विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम नाम ऐसे देही प्रेम काही कळा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर राष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे परिचय आहे आणि काल्यातल्या प्रसंगातील आहे विठ्ठल विठ्ठल गेल्या 7 दिवसापासून आपण सुंदर अशा ज्ञानगंगेमध्ये सर्व मंडळी स्नान करत आहात अनेक मंडळीने आपल्या ज्ञानातून तुम्हाला प्रबोधन केलंय ज्ञानेश्वरी पारायण झालंय श्रीमद भागवत कथा झाली काकडा झाला सायंकाळचे कीर्तन आहेत आणि आजची ही काल्याची सेवा आपण भाग्यवान आहात दादा काही गोष्टी ज्या गोष्टी देवतांना प्राप्त नाही त्या जर गोष्टी तुम्हाला आणि मला सहज प्राप्त झाल्या तर त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे या समाजामध्ये 3 प्रकारचे वर्ग पडतात काहींना नरदे मिळाला नाही कळाला नाही 1 काहींना नरदे मिळाला नाही कळाला नाही 1 काहींना कळाला पण मिळाला नाही 2 आणि काहींना मिळाला पण कळाला नाही 3 एवढं गोड नियोजन आपण सर्व मंडळी करतात मग एवढं सुंदर नियोजन चालू म्हणजे आपल्या परिसरातल्या काही 10-12 मशीने विचार केला का आज आमरस आपण कीर्तनाला जाऊ नाही ना महाराज त्यांच्या योनीमध्ये हे ज्ञानच नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती अरे चुकून जर एखादं कुत्र कीर्तनाला आलं तर लोक त्याला म्हणतात हड काढून देतात त्याला बसणाऱ्या मंडळीला मला एवढंच सांगायचंय बघा माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या कुत्रे झाल्यानंतर लोक मंडपात येऊ देत नाही विठ्ठल विठ्ठल पशुच्या योनीमध्ये हे ज्ञानही नाहीये आपण भाग्यवान आहोत महाराज स्वर्गातील देवांना या नरदेहाचं महत्व कळालंय इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती
स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा, पण कशासाठी? नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, हे नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी आनंद कीर्तन आनंद गाऊ गीते, गाऊ गीते, कीर्तन आनंद गाऊ गीते, हरि गाऊ गीते, महाराज सांगतात की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. हे बघा, मी भागवत महात्म्यामध्ये त्या दिवशी तुम्हाला सांगून गेलो, राजा परीक्षितीला शाप लागल्यानंतर स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले. शुकाचार्यांना म्हणतात, ओ महाराज, हे स्वर्गातील अमृत आहे, राजा परीक्षितीला पाजा, राजा परीक्षिती अमर होऊन जाईल, आणि भागवत अमृत तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळी शुकाचार्यांच्या मुखातले उद्गार किती गोडे. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मनिर्महान. कुठं स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत, दोघांची बरोबरी होणार नाहीये महाराज. देवादिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहे, सुरानामपि दुर्लभा, म्हणजे सुरा म्हणजे देव, देवदिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहे त्या गोष्टी जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर माझी विनंती गड्यांनो, एवढा गोड नर्दे तुम्हाला मिळालाय ना. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, हे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, नाहक जमाना खोया. देवानं संधी दिलेली ना तुम्हाला, मग त्या संधीचं सोनं प्रत्येकाने केलं पाहिजेत का नाही. पंढरपूरला जर दर्शनाला तुम्ही गेले ना महाराज, तर पहिलं दर्शन तुम्हाला चोखोबरायच्या पायरीचं घ्यावं लागतं. कोणाचं घ्यावं लागतं? चोखोबरायच्या पायरीचं. दुसरं दर्शन तुम्हाला माझ्या नामदेवरायचं घ्यावं लागतं. आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी आहे, तिचं नाव आहे कान्होपात्रा. बरोबर आहे का नाही. अरे या वारकरी संप्रदायाने वेश्येच्या मुलीला जो वारकरी संप्रदाय खांद्यावर घेऊन चालतो, तो वारकरी संप्रदाय कधीच जातीवाद करू शकत नाही. विठ्ठल 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 एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याने या संधीचं सोनं करा बरं. परत परत ह्या गोष्टी नाही मिळणार महाराज. गेलेला पैसा परत तुम्हाला मिळू शकतो ना, कष्ट केले पैसा परत कमवू शकता, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली संपत्ती परत घेऊ शकता, गेलेली सत्ता परत कमवू शकता, पण जीवनामध्ये एक गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही, हा नरदेह महाराज. हा नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ आहे महाराज. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय ना. पावला हने कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय, पावला दे कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय, पावला दे कागटाळी न्याय, पावला दे कागटाळी न्याय. घडे टाळटाय गडवाले,
नरदेह तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. म्हणून आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत. तुका मने होता ठेवा, आणि तो या भावा काहीतरी अनंत जन्मीचं पुण्य केलेलं आहे महाराज तुम्ही आणि मी. म्हणून तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर कीर्तनकारानं बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा महाराज सांगतात चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याचं कीर्तन म्हणजे हे महाप्रसादाचं कीर्तन आहे. कशाचं आहे? महाप्रसादाचं कीर्तन आहे. बरेचशा लोकांची अशी धारणा आहे, बऱ्याचशा लोकांचं असं मनोगत आहे, 7 दिवस कीर्तनाला नाही गेलं तरी चालतं. काय लोकांची धारणा आहे माहिती आहे का? 7 दिवस कीर्तनाला नाही गेलं तरी चालतं, काल्याच्या कीर्तनाला गेलं की पदरामध्ये तेवढंच पुण्य मिळतं. ही जर तुमची धारणा असेल तर ही धारणा चुकीची बरं महाराज. तुम्ही सर्व व्यावहारिक लोक आहात. व्यवहारानुसार तुम्हाला जर एखाद्या नोकरीवर तुम्ही असेल तर 30 तारखेला तुमचं पेमेंट होतं. किती तारखेला होतं? 30 तारखेला. मग 30 तारखेला जर पगार होत असेल तर पहिले 29 दिवस तुम्हाला काय करावं लागतं? काय करावं लागतं बोला? 29 दिवस काय करावं लागतं? काम. 29 दिवस काम केल्यानंतर 30 तारखेला कंपनीचा मालक तुम्हाला काय देतो? पगार देतो. बरोबर आहे का नाही? मग 29 दिवस घरी झोपले. 29 दिवस कुठे झोपले? घरी झोपले. आणि 30 तारखेला पगार आणायला गेले. तुमचा बाप देईल का पगार तुम्हाला? हा, तसं महाराज 7 दिवस प्रत्येकानं सेवा करायची. प्रत्येकच सेवा प्रत्येकाला शक्य नाही हो महाराज. देवानं ही सृष्टी निर्माण करत असताना प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी कशा शक्य होणारच नाहीये. काही लोक आर्थिक मदत करू शकतात, मग आर्थिक मदत करणारे लोक सेवा थोडी करू शकतात महाराज. काही ना इथून झाडून घेण्याची सेवा करायची, काही ना वाढण्याची करायची, काही ना अन्नदान करायची. हे बघा, सप्ताहामध्ये अन्नदान करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, आणि पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, मदत करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, आणि तर टाळ घेऊन भजन करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, विनेकऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य. काही म्हणतील कीर्तनकार 2 तास गप्पा मारतात. कीर्तनकाराला जेवढं पुण्य तेवढंच ऐकणाऱ्या लोकांना आहे. एक जाणकार माणूस मला म्हणे, महाराज मग सप्ताहामध्ये सर्वांना जर समानच पुण्य तर सप्ताहामध्ये महान पुण्यवान कोण आहे? एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये काड्या करणारा महान पुण्यवान. कारण तो योग पुरुष आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी या सर्वांना जमत नाहीये. म्हणून हे बघा, 7 दिवस ज्याला ज्याला जशी जशी सेवा जमल तशी तशी सेवा करायची. आणि त्या सेवेच्या प्रित्यर्थ काल्याच्या दिवशी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा. एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देही प्रेम काही कळा. भागवत कथेमध्ये काल्याचा विचार बराचसा आपण पाहिलेलाच आहे महाराज. दशमस्कंदामध्ये सुंदर असं काल्याचं वर्णन गोड प्रकारे शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलंय. ज्या ज्या वेळेच्या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेच्या धर्मावर संकट येते, त्या त्या वेळेच्या विश्वाचा मालक जगत मालक काय करतोय? अवतार घेतो. यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होए
धर्म की हानि बाढ़ही असुर अदम अभिमानी। तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरहि कृपा निधी सज्जन पीरा। ज्या ज्या वेळेस या धर्मावर प्राणी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतोय। आणि द्वापार युगाची तीच परिस्थिती झाली। पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं 1, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं 2, आणि तिसरं प्रमाण सर्वांच्या पाठे धर्म रक्षावया अवतार घेसे। धर्म रक्षावया अवतार घे। आपुल्या पाळीसी भक्त जना जन्म सोसिले। अंबरुसे साठी जन्म सोसिले। आपुल्या पाळीशी भक्त जन अंबऋषीसाठी जन्म सोसिले। दृष्ट निर्दाळिले किती। तर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला होतंय। वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्री वाहे तो हे सांगतसे। दिधला से त्रास ऋषी मुनी सकळाओ न पूजिती कोणी देवा एक। राहिले यज्ञ मुळिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या बेने। सर्व ब्रह्मदेव पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून भगवान विष्णूंकडे जाते। खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये तर तुम्हाला कोणाकोण चांगलं काम करून घ्यायचं असेल ना, तर इच्छा जरी नसली तरी लोकांचं वर्णन करा। काय करा? वर्णन करा। कारण माणसाला सगळ्या जगात जर काय प्रिय असेल तर स्तुती महाराज काय। आणि ती स्तुती करण्याची काही काहीकडे काय कला आहे, आणि ती आपल्याकडे अजिबात नाही। बरोबर आहे का नाही? आपल्याला गाढवाला गजानन म्हणायची सवय लाईफमध्ये जमली नाही। गाढवाला गाढवच म्हणायचं आणि गणपतीला गणपतीच म्हणायची। आता काय काय कुत्र्याला सुद्धा शिव म्हणतात, त्यांच्याकडे ती बुद्धी आहे। बरोबर आहे का नाही? आता वर्णन कोणाला आवडत नाही महाराज। आता जगाच्या मालकाला जर वर्णन आवडतं तर तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसाकडे काय घेऊन बसले? सप्ताहाचे देणगीदार। सप्ताह सुरू झाला की एवढी अडचण असते, पैसे नसतात। माझी विनंती तुम्हाला, तुमच्या गावातला 1 नंबरचा हलकट माणूस असू द्या, तुम्ही फक्त त्याच्याकडे पावती घेऊन जा, म्हणा ओ पाटील पाटील, तुमच्यासारखा दानशूर माणूस आपल्या गावामध्ये नाही। ते कॉफी पाजून 5000 देतोय तुम्हाला। किती देतोय? मग मला एवढंच सांगायचं, या तोंडाने तुम्हाला चांगलं बोलायचं आणि या तोंडाने तुम्हाला काय बोलायचं? वाईट बोलायचं। मग होईल तोपर्यंत माणसानं चांगलंच बोललं पाहिजेत ना महाराज। माफी मागून एक वाक्य बोलू का? राजकारणी लोक गोड बोलतात का कामं करतात? हो बोला गड्या, तुम्ही बोला म्हणजे आरोप माझ्यावर येणार नाही। हां, राजकारणी लोक गोड बोलतात का कामं करतात? मग त्यांचा तेवढा जरी गुण आपण जीवनामध्ये घेतला, दुःख होण्याचं काही कारण नाही ना। होईल तोपर्यंत माणसानं गोडच बोला, काही करू नका। मागच्या वर्षी काही काही एवढं गोड बोलले, त्याचा परिणाम मला झाला ना। डायरेक्ट अख्ख्या परिसरामध्ये चर्चा झाली, साहेब वर्षी डायरेक्ट प्रचार झाला की महाराजांना 10 कोटी रुपये जमा केले म्हणे सप्त्यामध्ये। आता 10 कोटीवर शून्य किती असतात मलाच कळत नाही बाबा। तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा तुम्ही। हे बघा, मी त्याही दिवशी कीर्तनात बोलून गेलो आणि आजही बोलतो। तुम्ही ज्यावेळेस विचार करता की महाराज हा सप्ताह पैसे कमवण्यासाठी करतोय, तर माझे कट्टर विरोधी 2 माणसं इथं बसलेले। एक संतोष लहाने साहेब आणि सोपान महाराज। ते म्हणे दादा एवढा मोठा उत्सव करू नको, पत्रिका छापेपर्यंत त्यांचा काय होता मी त्यांना सांगितलं, म्हणलं हे बघा मी महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रकारे मानधन घेतो ते त्रिकालाबाधी सत्य, त्याच्यात अजिबात काही मिथ्य नाहीये। पण माझं मन मला सांगतं मी 100% जर मानधन घेत असेल तर त्यातले 80% माझे चोखोबऱ्यासाठी जर खर्च झाले तर मला जीवनामध्ये कधीच पाप लागणार
नाहीये. आणि लोक अफवा एवढी करतात बाबा 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 बाबा. अहो 10 कोटी का अमाऊंट थोडी का? तुम्ही जर मला दिली तर मी कीर्तनही करत नाही. अहो दरवर्षी याच्यापेक्षा मोठा करू ना. आपलं दरवर्षी काल्याला रस असतो. 10 कोटी तुम्ही मला कुठून तरी आणून द्या, मी दररोज रस खाऊ घालतो तुम्हाला. नाही महाराज, जे म्हणतात महाराजांना पैसा गोळा केला, मी त्या दिवशी सांगितलं आरशासमोर तुम्ही उभे राहा आणि त्या 10 कोटीमध्ये तुमची पावती केवढ्याची ठरवा, मग त्या पावतीनुसार ठरवा. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे बघा, काही गोष्टीचा विचार करत असताना थोडाफार तरी विचार आपला माणूस म्हणून करत जा. विठाला 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 हा जो सप्ताह चालतोय त्याच्यामध्ये 100%पैकी 100 नाही 1000% सर्वात मोठं जर योगदान असेल तर कमीत कमी आमच्या चिखली तालुका, लोणार तालुका आणि सिंदखेड राजा तालुका यातले जेवढे काही आम्हाला 120 ते 50 गावं आम्हाला चपात्या देतात, यांच्यावर हा सप्ताह चालू आहे महाराज. आणि त्यामध्ये सर्वात मोठं योगदान आता माझी तुम्ही गोड असं माझ्या भगवंताचं वर्णन केलं. शशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोयक्षणम सहार वक्षस्थलकस्त्वश्रम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगना अविनाशा. असा गदगद झाला हो माझा देव. आणि गदगद होऊन देवाना आशीर्वाद दिलं. आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी. तळमळ मानस करून का करून का देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा येईल भगवान. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण काही भक्त. ठरलं महाराज अवतार घ्यायचं, पण अवतार घेणं एकट्याला जमतं का हो? शेषापती बोले लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ. आता शेष म्हणजे लक्ष्मणजी. शेष म्हणजे कोण? लक्ष्मणजी. त्रेतायुगामध्ये शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मणजी. लक्ष्मणजीने हात जोडले. ओ ओ ओ मालक, हे बघा मागच्या जन्मात मला तुमच्यामुळे खूप त्रास झाला हो. 14 वर्षाचा उपवास करावा लागला मला. किती वर्षाचा? 14 वर्षाचा. रामायणामध्ये वनवास सीताई साहेबालाही घडला नाही आणि रामायणामध्ये वनवास रामालाही घडलेला नाहीये. खरा वनवास जर रामायणामध्ये कोणाला घडला असेल तर उर्मिला मातेला घडलेला आहे आणि लक्ष्मणाला घडलेला आहे. इंद्रजिताला मारण्यासाठी 14 वर्ष उपवास करावा लागला. आता आम्ही काही ठिकाणी गेले, काही काही मायमावल्या म्हणतात महाराज माझ्या पोरीला सीतेसारखा वनवासी. आता 2024 मध्ये तो ज्या पोरीच्या बेन सासून फाशी घेतली ना तरी म्हणते माझ्या पोरीला सीतेसारखा वनवास. तो काळ होता महाराज. त्या काळामध्ये सासूबाईचं चालत होतं. आता कशाचं सासून कशाचं काय, आता तो विषय राहिलेला नाहीये. देव हुशार आहे. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येणे आऊ चतुरा तो शिरोमणी. देवाने सांगितलं हे लक्ष्मणा, अरे मागच्या जन्मात तू लहान भाऊ होता म्हणून तुला माझी आज्ञा पाळावं लागली. हे बघ आता तू वडील होईबा सर्वज्ञा, पाळीला मी आज्ञा तुझी बारे. बलराम दादा हे भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू होते, पण अख्खं भागवत वाचा ह्या बाबानं बलराम दादाचं कधीच ऐकलं नाहीये. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. आता अवताराची वेळ जवळ आली. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक झाली. ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार. हे चरित्र आपण भागवतामध्ये ऐकलेलं आहे. घेऊन या खड्ग मारा या धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने सांगितलं अरे महिलांची हत्या करणं ब्रह्मपातक लागल वेड्या, आम्हाला कारागृहामध्ये ठेव. तुला पोरग झालं की मी आणून देतो. ठरल्याप्रमाणे पहिला मुलगा झाला. कंसाकडं वसुदेव घेऊन गेले. मला एवढंच तुम्हाला विचारायचं, कंस हा राक्षस होता का देव होता हो?
राक्षस होता, तरी तो तुमच्या आणि माझ्यापेक्षा चांगला होता. कमीत कमी कंस जन्माला आलेले पोरं मारत होता. आपण तर गर्भातल्या मुली सुद्धा मारायला लागलो महाराज. कंसापेक्षा हलकं झालं. प्रत्येकाला मग असं वाटतंय की मला पोरगच पाहिजे. आता पोरं काय दिवे लावतात मला अजून काही कळलं. दशरथ माहिती आहे तुम्हाला, आपल्या गावचा नाही, राजा दशरथ. 4 पोरं होते ना त्याला, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मग दशरथासारख्या बापाला जर पोर आहे ना पाणी पाजलं नाही, आजकालच्या दशरथांनी अपेक्षा करायची नाही. याच्यासाठी भागवतामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकलेली आहे. मग 6 ही नारदजी येतात. कंसा, देव येतो, चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, असे बोट केले. 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडनं मोजला की इकडचा आठवायतो, इकडनं मोजला की इकडचा आठवायतो. आता तो विनाशक आले, कंसच होता तो. पहिलं मारलं, दुसरं 6 ही मारित दुराचारी, 7 वाजोगर वयोग माया नेत. आश्चर्य करीत जगा माझी, 8वीची तयारी सुरू झाली. किती गोड माझे नामदेवराय वर्णन करतात. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय जळत असे, भगवंताच्या जन्माची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, व सुनामती ती बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. अयोनी संभव नोहे काही श्रमी, ना मयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. अहो 6 मुलं मारले या नराधमाने. पतिदेवा वाचव माझ्या लेकराला. देव सांगू लागला, आई काळजी करू नको ग, कंस मला काय मारणार आहे, त्याचं तेरसं खाल्लेलं आहे मी, तू ताण नको घेऊ. पण एक काम कर, नंदाचा घराला मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येते मनसी रक्ष पाळ हो, देव्या मोहिले सकळ नंदाचा कराला मजनी गोकुळाला. जगाच्या मालकाला उचललं, गोकुळामध्ये नेऊन ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उडते दूत. 8वा जन्माला आलाय म्हणून कंस धावत पळत गेला. देवकी सांगते, दादा तो मुलगा नसून मुलगी, मुलगी तुला काय करणार आहे, पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे जिथं 6 मारले तिथं मारण्यासाठी घेऊन गेले. तुझं लागे वधी उपजला मजा दे. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. वयाच्या 65व्या वर्षी माझ्या नंदबाबाला मुलगा झाला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. जगाचा मालक गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे,
जिकडं तिकडं सगळीकडे आनंद आहे. पण कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा जळका पसुटाला. कंसाने तातडीने मिटिंग भरवली, पुतनेला पाठवलं, पुतनेलाही मारलं, महाबळ भट्टाला पाठवलं, महाबळ भट्टालाही मारलं. असे अनेक राक्षस समाजा जगाच्या मालकानं मारले. आणि आता जगाचा मालक रांगायला लागला. तळवे तळहात तळहात देखीत, तळवे तळहात तळहात देखीत, डाल गुडघ्याने गुडघ्याने रंगत, डाल गुडघ्याने गुडघ्याने रंगते, डाल गुडघ्याने रंगते. तळवे तळहात तळहात देखीत, जसवंती पै सांगे आलिया कृष्णाचे नी मागे. एले ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले, येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंके ओ तोडिले, दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाचे. जगाचा मालक रांगायला लागला. रंगता रंगता गल्ली बोळीत फिरायला लागला. सगळे पोरांना एकत्रित केलं. हे पोरांनो, हे मुलांनो, अरे आपल्या परिसरामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? खरं सांगू का महाराज, दही दूध तूप लोणी खाणारे लोकच राज्य करू शकतात बरं. कोंबड्यान देशीवाले अजिबात राज्य करू शकत नाहीये. म्हणून खाण्यावर थोडं काय करा, नियंत्रण ठेवा. महाराष्ट्रामध्ये 48 कलेक्टर आहे साहेब. किती कलेक्टर आहे? 48 कलेक्टर पैकी 38 कलेक्टर तूप खाणारे. बाकीच्या आडनाव चेक करा तुम्ही. क्रिकेट क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठे क्रिकेटरांचे आडनाव चेक करा, तूप खाणारेचे. गायन क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठे गायक जर कोण असेल तर तूप खाणारेचे. फिल्म सिटीमध्ये जेवढे काही डायरेक्टर आहेत ते सुद्धा तूप खाणारे. आणि जेवढे काही मोठे मोठे विरोधक गायक, जेवढे काही लोक आहे, हे बघा, आमदार तुमचा असू शकतो, गावाकडचा पिये वेगळा आणि तिथला पिये तूप खाणाराची. मंत्री तुमचा असू शकतो, मुख्यमंत्री तुमचा असू शकतो, पण त्याचे सचिव, विधानसभेचे सचिव पहा, विधान परिषदचे सचिव पहा, केंद्राचे सचिव पहा, IAS पहा, IPS पहा, जगातील जेवढे काही मोठे तज्ञ डॉक्टर आहेत, वकील आहेत, असे लिस्ट काढा तुम्ही गुगलवर. सगळ्यांचे आडनाव जर चेक केले तर ते फक्त आणि फक्त तूप खाणारेच. विठाला खाण्यावर बरंच महत्व आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून खात असताना थोडं दही दूध तूप लोणी खाल्लं पाहिजेत. दररोजच्या दुपारच्या जेवणामध्ये ताक पिलं म्हणजे हृदयविकाराचा झटका येत नाही असं डॉक्टर सांगतात, बरोबर आहे? दही दूध तूप खाल्लं पाहिजेत ना महाराज. काय नशीब असेल महाराज आपल्या शेतकऱ्याचं काही कळत नाही. गाई सांभाळायच्या आपण, गाई सांभाळायच्या आपण, त्यांना चारा आपण टाकायचा, त्यांना सगळं त्यांचं संगोपन आपण करायचं महाराज. आणि ज्यांना शेतच माहीत नाही, ज्यांना गायच माहीत नाही, गिरही माहीत नाही, जर्सी माहीत नाही, गावरानं माहीत नाही, खिल्लारी माहीत नाही, असे लोक ते दररोज 2 टाइम गिर गाईचं दूध पितात महाराज. आणि आपल्या घरी 10 गाई असून आपल्या चहाला दूध नसतं. त्याला काय लागतं? काय लागतं त्याला? दूध काढायचं तुम्ही, पण खायचं कोणा ठरवायचं हे सुद्धा देवाच्या हातात आहे. आमचे बाबा मला नेहमी सांगतात, पैसा कमवायचा तू,
पैसा कमवायचा तू, पण खर्च कोणी करायचा ते प्रारब्ध आमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका बामणाने मला सांगितलं तुमची आर्थिक रेषा खूप चांगली हो, अशी स्पष्ट दिसते. पण त्या बामणाला मी सांगितलं माझा 2-3 मोठे मोठे गतिरोधक आहे. माझ्याजवळ 5 लाख रुपये आले की 7 लाखाचं काम अगोदरच बाबा ठरवून घेतात. बरं त्यांचंही बरोबर. ते म्हणे तुझ्याकडे जर पैसा जास्त आला तर तू नास्तिक होशील म्हणे. काय म्हणतात ते? नास्तिक होशील. मग चला आता आपलं आहे ते खर्च करत राहायचं. काय सांगत होतो मी तुम्हाला? जगाच्या मालकाने सर्व गोपाळांना एकत्रित केलं. अरे गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना असे वाळून का गेले? देवाने गोपाळ रडायला लागले. हे बघ देवा, जेवढं दही दूध तूप लोणी तेवढं सगळं कुठं जातं? डेअरीला जातं. डेअरीला काही राहत नाही. आणि मग भगवंताने पक्ष स्थापन केला. माखन चोर मित्र मंडळ, अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष सचिव आणि पेंद्या. उपाध्यक्ष बलराम दादा आणि सचिव पेंद्या. ट्रस्टीमध्ये सर्वात चांगलं खातं कोणाचं असतं? सचिवाचं असतं. पेंद्याने देवाला सांगितलं देवा मग चोऱ्या करायच्या म्हणल्यानंतर काही AK-47, काही गुप्त्या, काही तलवारी, काही हा तसलं काही नाही. वस्त्रगाळ माती घेऊन या, सराट्याचा काटा घेऊन या, काठी घेऊन या. पेंद्या देवाला सांगू लागला अबे देवा तू का पागल बिगल झाला का बे? वस्त्रगाळ माती काय करायची? अरे आपल्याला दह्या दुधाची लोणी चोरी करायची. आपण जर एखाद्या गवळणीच्या घरी गेलो, दही दूध तूप लोणी खाल्लं, तिला जाग आली, ती जर आपल्या मागं लागली तर ती वस्त्रगाळ माती घ्यायची, काय करायची? तिच्या डोळ्यात टाकायची. पेंद्या हुशार होता म्हणे देवान, ती जर चष्मा घालून आली तरी हुशार होता ना पेंद्या. देव म्हणे बघ मग सराट्याचा काटा नाही का, तो काटा टाकला की तिच्या पायात काटा मोडल, ती काटा काढूस तर आपण पळून जायची. पेंद्या देवापेक्षा हुशार होता, कारण सचिव होता ना. तो म्हणे देवान ती जर सँडल घालून आली तर? देवाने एका वाक्यात सांगितलं, जर का पक्षाच्या विरोधात प्रचार केला तर तुझ्या माग मी कधी ईडी लावील आणि कधी तुझे व्हिडिओ काढील आणि कधी तुझ्या क्लिपा काढून तुला कधी जेलमध्ये टाकल. जेवढा भेटतो तेवढा निधी खर्चायचा. शहाणपणा नाही. ठरलं महाराज. मग आता चोऱ्या सुरू झाल्या आणि देवानं सर्व गोपाळांना आव्हान केलं. ए गोपाळांनो, देवाची भाषा आणि संतांच्या भाषेमध्ये फरक पहा. साधू तुम्हाला विनंती करत असताना साधू सांगतात लागोनिया पाया. ए बाबा ना मी तुम्हाला पाया पडतोय. विनवितो सकळ जना, हे साधूचं प्रमाण आहे. आणि देवाची भाषा गरज असेल तर या, मला काही तुमची गरज नाहीये. आणि जर तुम्ही माझ्या पाठीमागे आले तर तुमच्या जीवनाचं सार्थक होऊन जाईल. एक वाक्य मी तुम्हाला सांगतो गड्यानो. हे बघा, मानवी देहाला सुगंध जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक माणसानं देवाच्या मागे गेलं पाहिजे, नाही तर साधूच्या मागं. मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं जर माणसाच्या पाठीमागे गेल्यानंतर कसं होईल हो? जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. जगातला प्रत्येक जीव कसा आहे? अपूर्ण आहे. आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं अपूर्ण ठेवलंय. काहीला रूप दिलं तर गुण दिला नाही,
काही ना रूप दिलं तर गुण दिला नाही, काही ना गुण दिलं तर रूप दिलं नाही, काही केलं संपत्ती दिली तर शारीरिक सुख नाही, काही केलं शारीरिक सुख चांगले तर खायला भेटत नाहीये. प्रत्येक ठिकाणी देवानं कुठं ना कुठं कोणाला तरी कमी ठेवलंय. आणि परिपूर्ण जर या विश्वामध्ये कोण असेल तर ते संत आणि दुसरं कोण आहे भगवंत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देवाच्या पाठीमागं जा, साधूच्या पाठीमागं जा. तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय महाराज, देवावर थोडा विश्वास टाका बरं. मी नेहमी सांगत असतो, अरे आता 10-15 दिवसापूर्वी मागच्या वर्षी पहिल्या दिवशी ज्यांचं कीर्तन झालं आमच्या अर्जुन गुरुजी लाड, त्यांच्या गाडीचा अपघात झाला. स्वामीजी, गाडीचा अपघात जर तुम्ही मोबाईलवर पाहिला तर असं कोणी म्हणणारच नाही की या गाडीतलं कोणी वाचलं असेल म्हणून, कोणीच म्हणणार नाही महाराज. 100%पैकी 100% फॉर्च्युनर गाडी लॉस झाली. आणि गाडीतून ज्यावेळेस गुरुजींना आणि ड्रायव्हरांना एका सेवकाला काढलं, जसा मनुष्य झोपीतून उठतो ना महाराज, तसं गुरुजी बाहेर आले होते. ही कशाची किमी आहे माहिती का महाराज? भारतानंद स्वामी सारख्या महात्म्याची सेवा घडते त्यांच्याकडून. आमच्या पाटणकर बाबाचं एक वाक्य आहे, ते सांगतात भारतानंद स्वामीजींचे लाड फक्त लाड गुरुजीच पूर्ण करू शकतात, बाकी कोणी पूर्ण करू शकत नाही. मी त्या दिवशी तुम्हाला बोललो 10 बायका सांभाळू शकतो मनुष्य, किती ब्रह्मचारी लोक सांभाळणं सोपं नाहीये. ते भारतानंद स्वामी रात्री 3 वाजता सांगतात मला जनरेटर पाहिजे. आमचे बाबा 3 वाजता म्हणतात पाणी संपलं, आता आणायचं कुठून, लाईट नाही. मला बाकी माहित नाही, 15 मिनिटात पाणी आलं पाहिजेत म्हणजे आलं पाहिजे. असं एवढ्या महात्म्याला, अरे वेदांता मधला भीष्माचार्य आहे ते. आणि वैराग्यस्य परामूर्तीम, झळझळीत वैराग्य ज्या महात्म्याचं आहे, त्या महात्म्याची कोणतीच गोष्ट कधी टाळत नाही. म्हणून एवढा सुद्धा अपघात होऊन येत किंचितही दुःख झालं नाही. केलेली सेवा कुठं ना कुठं कामी येते म्हणजे येते. विश्वास ठेवा माझ्या देवावर, आणि विश्वास जर ठेवला तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आगात निवाराया. आणि जर तुम्ही भगवंताच्या मागे गेले तर फायदा काय आहे? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हे बघा, विषयाचा आनंद तुम्ही किती जरी उपभोगला तर आतापर्यंत विषयाच्या आनंदानं कोणी परिपूर्ण झालं त्याची तृप्ती झाली अजिबात नाहीये. अग्नीमध्ये किती तूप टाकलं म्हणजे अग्नी शांत होईल का हो महाराज? अजिबात नाहीये. 80,000 बायका होत्या रावणाला. किती बायका होत्या? 80,000 बायका असून सुद्धा माझ्या सीताई साहेबाकडे त्याची वक्रदृष्टी गेली ना हो. मग विषयाच्या आनंदानं आतापर्यंत कोणीच तृप्त झालं नाहीये. म्हणून जीवनामध्ये प्राप्त करत असताना परमार्थिक आनंद प्राप्त करा. हे बघा, परमार्थाची नशा आहे लोकांची. हे बघा, एवढं ऊन असून सुद्धा, एवढी तहान असून, एवढं वातावरण खराब असून सुद्धा काय चोखोबरायचा चमत्कार असेल महाराज, मानलं पाहिजेत बरं. त्या दिवशी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी जवळपास 15 किलोमीटरला एवढं वारं होतं साहेब, भाऊ, एवढं वारं होतं की बरेचशा ठिकाणी झाडं पडले, बरेचसे पत्र उडून गेले, सर्व काही झालं. पण इथं 1% सुद्धा वाऱ्यानंही त्रास दिला नाही आणि पाण्यानं सुद्धा त्रास दिला नाही. चोखोबरायनेच त्या वायुदेवतेला फोन करून सांगितलं असतं, ए इंद्रा, तुझ्या सेवकांना सांग, अरे पश्चिम महाराष्ट्रातून नाही 4 राज्यातून माझ्या चोखोबरायच्या कार्यक्रमाला सगळे वारकरी आलेले, त्यांना जर त्रास झाला तर तू ये आणि मी ये. म्हणून एवढा आनंदात सप्ताह झाला, येत किंचितही कोणताही त्रास झाला नाही. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. मागच्याही वर्षी 5 मेला कार्यक्रम चालू झाला, 4 तारखेपर्यंत मुसळधार पाणी होता. पण 5च्या नंतर 16 सुरू झाल्यानंतर हे बघा एवढे लोक आहे, पण येत किंचितही कोणाला दुःख नाहीये. मी त्या देवाच्या मनात आलं ना, कोण जाणे कोणा
घडे उपासना देव कोणाकून कोणतं कार्य कधी करून घेईल काही सांगता येत. अरे ज्या चोखोबरायांनी अमृत पवित्र केलं त्या चोखोबरायला अन्नपूर्णा मातेचं काय महाराज, अन्नपूर्णा माता वळकुटी घेऊनच आलेली इथं, वळकुटी घेऊन 7 दिवस इथं झोपायला आहे. मला बाबा रागवले होते सप्त्याचं नियोजन करताना, मूर्ख आहे म्हणे तू. मला आता तेच किती वेळ समजून सांगता. त्यांचं ठरलेलं आहे, त्यांच्या गुरुजीचं वाक्य छे छे ते गेले. आपले घायाळ महाराज चाल जर चुकली, हे छे छे मूर्ख आहे तू, बस तीच परंपरा इकडे आली, हे मूर्ख आहे तू. अहो म्हणलं ते मला माहिती आहे ना, दुसरं काही बोला ना. अरे काल्याच्या दिवशी एवढ्या लोकांना आमरसाची कशी व्यवस्था करायची, वाढायला त्रास होतो, काही त्रास होतो. विजू भाऊ, राधेश्यामजी चांडक साहेब, मी एवढा मोठा सोहळा करतो, शेगावून काही 300 ते 400 लोक विजू भाऊ इथं स्वयंसेवक म्हणून आलेले. मला आनंद वाटतोय सांगायला स्वाभिमानाने की हे लोक दिवसभर कथाही ऐकतायत, सकाळी काकड्यालाही उठतात. इथं कमीत कमी 100 माता मावल्या आहे महाराज. आणि जे सेवेकरी आले ते लोक गरीब नाही आहे बरं, विदर्भातले खानदानी लोक आहे. ते प्रत्येकाकडे 50-50, 100-100 एकर जमीन आहे भाऊ, पण त्या मायमावल्या इथून झाडून घेण्याची सेवा करतात. आणि मी कालच्या कथेमध्ये बोललो, त्यांचे उपकार मी नाही फेडू शकत महाराज. हे बघा, मला गोड बोलता येत नाही, तो माझा स्वभाव आहे, काय करणार मी. गोड आमच्या सोपान बॉल बोलता येतं, त्यांच्या आईनं किती गुळ खाल्ला होता मला काही माहीत नाही बघा. हे बघा, पण मला एवढंच आहे, मी खरड जरी बोललो तरी लोक माझ्यावर तेवढंच प्रेम करतात बरं महाराज. येत किंचितही बदल नाहीये. आपला फडच वेगळा आहे, आपला भक्त परिवार वेगळाच आहे. मी जर लय कोणाला गोड बोललो की लोक म्हणतात गाड्या याच्या मनात काहीतरी पाप आलं. मी ज्यावेळेस 2 शिव्या देईल त्यावेळेस त्याला वाटतं आता पुरुषा बोलायला लागला. हे स्वयंसेवक, हे बघा, हे स्वयंसेवक या सप्त्याचे खांब आहेत. 250-250, 300-300 किलोमीटरहून हे लोक रात्री 1-1 वाजे लोक सेवा करतात. असं त्यांना वाटत नाहीये. मी मागच्याही वर्षी सांगितलं आणि याही वर्षी सांगतोय बघा, मागच्या वर्षी त्यांना फक्त आणण्या जाण्यासाठी गाडी लागते, आम्ही गाड्या पाठवल्या. आणि मागच्या वर्षी त्यांना म्हणलं तुम्ही गाडी घेऊन या, ते 4 गाड्या घेऊन आले. आणि आमचे बांबुर्डीचे वगैरे जे स्वयंसेवक आहेत त्यांना मी डिझेलचे पैसे द्यायला लागले. त्यातले 2 लोक रडले, म्हणे महाराज तुमच्याकडून जर आम्ही पैसे घेतले तर पाप लागल म्हणे आम्हाला. काय म्हणले? पाप लागल. हे बघा, तुम्ही लोक हे सहकार्य करतात म्हणून हा कार्यक्रम, नाही तर एवढं मोठं नियोजन माझ्याकडून होतं का? मी का वाढवू शकतो का? काहीच करू शकत नाही. रात्री 3 वाजता जरी लाईट गेली तरी सुद्धा पाण्याची व्यवस्था करणारे तरुण पोरं, तिकडं शौचालय आहे, शौचालय सुद्धा साफ करण्याची व्यवस्था. हे बघा, एवढे तुमचे उपकार आहे की ते मी शब्दानं वर्णन करू शकत नाहीये. पण एवढी गॅरंटी नक्कीच देतो, हे बघा, ही सेवा काही पाटणकर बाबाची नाहीये, ही सेवा काही पुरुषोत्तम महाराजाची नाहीये. तुम्ही जी, मी पोरांना सांगितलं, रात्र पोरं जागत असतात. देळगाव गुबेचे असतील, मंगरूळ, इसरूळ, सगळे पोरं रात्रंदिवस स्वतःचे शेतीचे कामं, मडे झाकून या करती पेरणी. 29च्या नंतर लोकांना सरकी लावायचे काही नाही, थिबक लांबून ठेवलंय, पण रात्रंदिवस पोरांनी वाहून घेतलंय. हे बघा, माझी सेवा नाही करत आहे तुम्ही, पाटणकर बाबाची सेवा करत नाहीये. ही सेवा तुम्ही चोखोबरायची करत आहात. आणि मी नारदाच्या गादीवरून सांगतो, ही चोखोबरायची सेवा तुम्ही एवढे अंतकरणपूर्वक करतात ना, निश्चित ही सेवा तुम्हाला कुठं ना कुठं फळ दिल्याशिवाय राहणार नाहीये. अरे साधूची सेवा जर देव करतोय न सांगता करी, अरे चोखोबरायच्या पत्नीचं बाळांतपण केलंय महाराज माझ्या पांडुरंगाने, बाळांतपण. आणि बाळांतपणासारखं किती खराब काम आहे. त्या लेकराचे बाळा ते धुवायचे, सकाळी उठायचं, पाणी आणायचं, किती त्रास. पण चोखोबरायच्या पत्नीचं बाळांतपण जर पांडुरंग परमात्मा करतोय तर त्या चोखोबरायच्या सप्ताहामध्ये जर आपण वाढण्याची सेवा करत असेल तर असं समजा पांडुरंगाच्या नंतर ती सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. म्हणून तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता म्हणूनच हे चाललंय. म्हणून देवाच्या मागं जा. एकदा का देवाच्या मागं गेलं की आजी देतो पोट भरी पुरी म्हणालो तो बरी. याच्यासाठी हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि तुकोबराय सांगता, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू, अंतकरणातले विकार नष्ट करा. जय हो.
अंतःकरणातले विकार नष्ट करून आपण सर्वांनी काय करा, भगवंताचं चिंतन करा. तुका म्हणे सांडा गाठे, तुमच्या अंतःकरणामध्ये जे विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे जेवढे काही विकार तुम्हाला काल्याचं कीर्तन श्रवण करत असताना, परमार्थ करत असताना अंतःकरणात कोणताही जातीवाद, कोणताही विकार, ऊच नीच, ह्या गोष्टी सर्व काढून टाका. आणि हे जर काढले, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तेथे. तुका म्हणे सांडा गाठी, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तोवरी. भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत. दुसरी आली धावत म्हणे ग बाई, काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीसी गाठ देवोनी, गाठ बाई कोणा सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कोसवर सोसू देंगा. अनेक प्रकारच्या खोड्या माझ्या जगाच्या मालकाने केल्या. आवरी आवरी आपुला काना, नासी येल्या आमुच्या कोणा. काय करतो, येतो आमुचे गरासी, धमकावी तोले की सुनासी, कोठे लोणी सांग आमासी, न सांगता वासुरे सोडी विदेशी. अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर, खोड्या केल्यानंतर भगवंताने यशोदेनं सांगितलं, भाऊ तू आता गावात राहू नको, काय कर, वासरं गाई घेऊन काय जाय, यमुनेच्या तीरी जाय. अनेक प्रकारच्या तिथेही खोड्या भगवंताने केलेल्या आहे. विट्टू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडी येला यमुनेच्या तीरी. अनेक म्हणून सर्व गोपाळ थकले. चला वळू गाई बाई सुजेव एकेटाई, बहु केली वन मन पायी पिटी झाला. सर्व गायी एकत्रित केल्या, सर्व भगवान परमात्मे, सर्व गोपाळ सगळे एकत्रित झाले. आणि पहिला काला माझ्या भगवंताने कुठे केलाय, यमुनेच्या किनारी केला. बिभ्रत वेणुम जठरपट यो शृंग वेत्रेच कक्षे, वामे पान तत्फलांगिलिषु तिष्ठन् मध्ये सुपरिसुरयो हासयन् नर्मभिस्वै, स्वर्गे लोके मिषति भुभुज यज्ञ भूपाल. गोपाल भगवान गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. तोच आला माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. आणि तोच काला माझ्या चोखोबरायच्या कृपेनं गेल्या 7-8 वर्षापासून हा इथं आपल्या आश्रमावर होतोय. म्हणून त्या साधू संताचं, भगवंताचं सुद्धा एकदा प्रेमानं भजन करायचं. विठोबा रखुमाई जय जय. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज